नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल कडून सहर्ष स्वागत करतो. बघा, आज आपलं मेन्शुरेशन मध्ये आज आपलं आहे 5वं लेक्चर. त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहे, एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क. या दोन्ही गोष्टी काय असतात ते बघणार. त्याच्यानंतर जे फॉर्म्युले आहेत ते फाइंड कसे करायचे, त्याचबरोबर त्यावरच आधारित आपल्याकडे आहे प्रॅक्टिस सेट नंबर 7.3. त्याचे आपण पहिले 6 क्वेश्चन बघणार आहे. बघा, स्टार्ट करू. पहिल्यांदा बघा, एरिया ऑफ सेक्टर काय असतो रे, की आपल्याकडे एक सर्कल आहे, ठीक आहे. सर्कल मध्ये जर समजा तुम्ही त्याचे पार्ट केले, ठीक आहे, असं आपल्याकडे एक सर्कल आहे. तर सर्कलचा जर तुम्ही एखादा पार्ट केला, एखाद्या ठराविक भागाचं जर तुम्हाला बघ असा आहे, असा आहे, अख्खा आहे, हे कसे मी सर्कलचे 4 भाग केले आणि त्यापैकी एक जो भाग आहे त्याला मी म्हणणार सेक्टर. किंवा जर एवढा फक्त भाग घेतला मी, त्याला पण म्हणता येईल सेक्टर. त्याच्यामध्ये एकदम बारकासा एकदम भाग घेतला, त्याला पण म्हणता येईल सेक्टर. हा झाला सेक्टर. तुम्ही लहानपणी बघितलं असेल, अर्धा, पाव, पाव हे गोष्टी बघितल्या असतील. मग ह्याच्यामध्ये सेक्टर मध्ये काय येणार आहे, त्याचा एक प्रकारे एवढ्या भागाचा एरिया काय येणार आहे, एरिया. मग आपण एक थोडक्यात बुक तुमच्या लक्षात येईल. आता पहिल्यांदा बघा की ह्याच्यामध्ये आपण पहिले अँगल की एक अख्खा जर सर्कल आहे तर त्याच्यामध्ये डिग्री किती येणार आहे. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे हे किती असतं, 180 डिग्री. खालचं किती असणार आहे, पुन्हा 180, म्हणजे अख्खं किती झालं, 360 डिग्री. बरोबर. मग आता बघा, आपण जर अख्खा सर्कल जर घेतला तर त्याचा एरिया काय आहे, एरिया ऑफ सर्कल आपण घेतोय. एरिया ऑफ सर्कल काय येणार आहे, पाया स्क्वेअर. की सर्कलचा जो एरिया येणार आहे तो काय येणार आहे, पाया स्क्वेअर. अख्खा जर आपण सर्कल घेतला तर तो काय येणार, पाया स्क्वेअर. जर मी अर्धा घेतला तर म्हणजे फक्त वरचा भाग घेतला तर तो काय येणार आहे, पाया स्क्वेअर भागिले 2. जर समजा मी त्याचा पाव भाग घेतला तर मला एवढाच पाहिजे, तर मी काय म्हणणार, पाया स्क्वेअर भागिले 4. म्हणजे इथं जर आपण लक्षात घेतलं तर इथं जो अँगल येतो सेंट्रल अँगल, सेंटर मधून जो बनणारा अँगल तो आपल्याला गरजेचा असतो. म्हणजे इथं फॉर्म्युला बनतो एरिया ऑफ सेक्टर. कसा बनणार आपण, याच्यामध्ये थीटा महत्वाचा आहे. किती अँगल, म्हणजे जर समजा मी हा अँगल पाहिजे मला तर हा थीटा असणार आहे. पण हा थीटा आपण अपूर्णांक शिकलोय, किती 5वी मध्ये शिकलो, तर 5वी च्या आधी पण शिकलो. मग अपूर्णांकामध्ये आपण काय लिहितो फ्रॅक्शन मध्ये, की किती पैकी किती. तुम्हाला मार्क विचारले 360 पैकी पेपरचा असेल, किती मार्क पडले, 100, 200, 300 जे मार्क पडले ते. मग ते आपण लिहितो कसं, की समजा मला 360 पैकी किती पडले, 200 मार्क पडले. मग अँगल सुद्धा थिटा लिहिताना पण तसंच लिहायचं. इथं अँगल माहितीये का आपल्याला, इथं माहिती नाही ती, पण रॅन्डमली विचारलं तर माहितीये का नाही. इथं आपण काय लिहिणार, थिटा. थिटा भागिले 360 गुणिले पाया स्क्वेअर. ओके. आपण याचा पाव भाग घेतला म्हणजे तो काय येणार आहे, 90 भागिले 360. शून्याला शून्य गेलं, 9 1 9 9 4 36. किती आलं, 1/4. इथं आपण 1/4 घेतलो. जर आपण अर्धा घेतला तर थिटा काय येणार आहे, 180 भागिले 360. शून्याला शून्य, 18 1 18 18 2 36. किती येणार आहे, 1/2 आपण घेतलेलं की पाया स्क्वेअर भागिले 2. ओके. तर हा आपला एक महत्वाचा फॉर्म्युला आला की एरिया ऑफ सेक्टर काय, तो तुमच्या लक्षात आलाच असेल. दुसरं काय बघणार आहे आपण, दुसरं येणार लेंथ ऑफ आर्क. तो पण काय असतो, सेंट्रल मधून. म्हणजे की जर समजा आपण एखादा सर्कल घेतला, म्हणजे हा जो सर्कल घेतला, याच्यामध्ये काय म्हटलं मी, की हा एक सेक्टर आहे, बरोबर, हा सेक्टर का. मग ह्याची आर्क कुठली येणार आहे, जो कुठलेला जो असा भाग आहे हा काय येणार आहे, आर्क येणार. सेम प्रकार इथं जे बघितलं तेच. जर मी ह्याचा विचारला तर मी काय म्हणणार, पहिल्यांदा जी कडा असते ते असते आर्क. म्हणजे इथं आपण लिहिणार पेरिमीटर ऑफ सर्कल. वर्तुळाचा परिघ किंवा परिमिती काय म्हटलं तरी चालेल. ते काय येणार आहे, 2 पाय. काय येणार आहे, 2 पाय आर. हे काय येणार आहे, अख्ख्या सर्कलचं. पण मला अख्खा पाहिजे का, नाही, मला किती पाहिजे, एवढं. म्हणजे याला काय येणार आहे, पाव. सेम प्रकारे मग इथं पण फॉर्म्युला काय बनणार, खूप इझी आहे, लेंथ ऑफ आर.
मला काय पाहिजे, आर ची लेंथ पाहिजे. अख्खा जो सर्कल आहे त्यापैकी मला फक्त एवढ्याच पाहिजे. म्हणजे काय लिहिणार मी, मला तेवढा भाग पाहिजे. म्हणून मी तर लिहिणार थिटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर. 2 पाय आर हे झालं माझं लेंथ ऑफ आर. ओके, अशा प्रकारे आपण लिहिलेलं आपल्या लक्षात आलं, तुमच्या पण लक्षात आलंच असेल. हे दोनच फॉर्म्युले पूर्ण प्रॅक्टिस सेटवर. हे लक्षात आलं असेल, आपण प्रॅक्टिस सोडवले. खूप इझी. पहिला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये पहिला क्वेश्चन, रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. लगेच एक सर्कल काढायचा, तिथे द्यायचं रेडियस 10 सेंटीमीटर. मेजर ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल इज 54 डिग्री. म्हणजे इथे जे आर्क आहे, ठीक आहे, आर्क आहे 54 डिग्री. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ दॅट. आता याच्यामध्ये अजून एक गुणधर्म असतो. जर आपल्याकडे असं सर्कल असेल आणि सर्कलची ही जी आर्क आहे, आर्कची आपल्याकडे दोन प्रकारे मोजता येतात. एक काय डिग्री मध्ये मोजता येते, एक लेंथ मध्ये सेंटीमीटर मध्ये. लेंथ मध्ये पाहिजे असेल आपल्याला, लेंथ मध्ये पाहिजे असेल तर आपण काय म्हणणार आहे, 2 पाय आर मध्ये भागिले आपण जे लेंथ ऑफ आर्क मध्ये बघितले ते. पण इथं हे दुसरं काय असणार आहे, आपण डिग्री मध्ये. डिग्री मध्ये सेंट्रल अँगलवर डिपेंड करतं. म्हणजे जर समजा हा 90 अंश असेल तर ही आर पण काय येते 90 अंश. अख्खं घेतलं तरी किती येणार आहे 180. हे आलं तर 270. हे अख्खं घेतलं तर 360. इथं डिग्री जर असेल म्हणजे जर हे जर मी म्हटलं की ते 54 आहे, तर ह्याची जी म्हणजे ही जर आर्क ही जर 54 डिग्री असेल त्याचं सेंट्रल अँगल पण काय असणार आहे 54. आकृती थोडी चुकीची काढली मी. 54 डिग्री म्हणजे कसं येणार आहे, तर 45 पेक्षा थोडासा मोठा येणार आहे आपला 54 डिग्री. तर रेडियस आपली 10 सेंटीमीटर, 10 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपण डायग्राम मग आपल्याला काय सांगितलं, फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ द आर्क. म्हणजे हा जो आर्क हे तर मला काय विचारलंय एरिया. इथं आपण लिहिलं सोल्युशन. As we can see ना, बोलायला सी इन तुम्ही डाटा म्हणू शकता, डायग्राम म्हणू शकता, काहीतरी केलं तरी चालेल. डाटा किंवा डायग्राम. याच्यामध्ये आपण काय लिहिणार, आर किंवा रेडियस लिहू. रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू आर इज इक्वल टू काय आहे 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला सेंट्रल अँगल इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू आपण काय म्हणणार आहे 54 डिग्री. जो अँगल असतो अँगलला काय म्हणतात थिटा. मग टू फाइंड द आपण काय म्हणतो, टू फाइंड स्टार करायचं, टू फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर, find the area of the sector. We know the formula. Okay, without me kind of area of sector is equal to sector चा फॉर्म्युला काय आहे थीटा भागिले 360 म्हणजे एरिया काढतो म्हटलं काय ना सर्कलचा एरिया काय असतो पाय असतो म्हणजे पाय स्क्वेअर इझी. याच्यामध्ये काय करणार व्हॅल्यू टाकणार पुटिंग व्हॅल्यू इन अबोव इक्वेशन. बिग मला काय भेटतं याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर इथं एरिया ऑफ सेक्टर इथं एरिया छोटासा असं तुम्ही कुठल्याही लिहिलं तरी चालते डायरेक्ट तसंच लिहिलं तरी चालते. इथं मी लिहिलं कंसामध्ये एरिया ऑफ सेक्टरला मी एस मानतोय फक्त ए लिहिलं तरी चालेल. मग इथं मी लिहिणार थिटा किती आहे माझा 54
54 भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. पाय किती घेतलाय सांगितलं 3.14. 3.14 गुणिले आर स्क्वेअर. रेडियस किती आली आपली 10. 10 गुणिले 10. एका शून्याला 1 शून्य. तर संक्षिप्त रूप जाईल त्याला 4 9 36. 4 ने 15 झालं. 2 ने जाईल. बे 8 16. बे 4 बे 7 14. त्यानंतर अजून संक्षिप्त रूप कशामध्ये जाईल 9 ने जाईल. 9 2 18. 9 3 27. बे याला बघलं. बे 5 10 बे 7 14. ओके एवढं आपलं शिल्लक आहे. इथं एरिया ऑफ सेक्टर काय आहे 3 गुणिले 1.57 गुणिले 10. ओके गुणाकार करायचा. तिघांचा गुणाकार करायचा. दशम चिन्ह नाही असं समजून शून्य काढून घेतलं. 3 7 21 1 हात चाला 2. 3 5 15. 15 2 1760 हात चाला 3 किती महिने 4. दशम चिन्ह 2 संख्येच्या आधी तर पण 2 संख्येच्या आधी दशम चिन्ह देऊन टाकायचं. एरिया ऑफ सेक्टर काय आला आपला 47.10 सेंटीमीटर स्क्वेअर. हे विसरायचं नाही. आन्सर लिहू आपण. आन्सर काय आला आपलं here we get the area of sector as इथे 47.10 सेंटीमीटर स्क्वेअर. 47.10 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल झालं. आपण दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गेलो. काय क्वेश्चन दिलाय मेजर ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल इज 80 सेंटीमीटर. सेंटीमीटर नाही 80 काय येणार आहे डिग्री आहे. ठीक आहे 80 डिग्री अँड इट्स रेडियस इज 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. टोटल लेंथ ऑफ आर्क असेल तो इथे काय मिळेल 80 डिग्री येणार. इथं आपण असा आपला सर्कल आहे. सर्कल मध्ये तो काय 80 डिग्री म्हणजे 90 पेक्षा वाईज करतो मी इथं असं धरू आपण. याचा थिटा आपल्याला काय दिलाय 80 डिग्री. रेडियस किती दिलाय आपल्याला 18 सेंटीमीटर आणि ही लेंथ आपल्याला हे काढायची. आपण लेंथ करू शकतो. ओके मग इथं आपण काय म्हणतात सोल्युशन. as you can see in above diagram as you can see above diagram जसं की आपण वरच्या डायग्राम मध्ये बघू शकतो इथे आपण रेडियस ऑफ सर्कल r इज इक्वल टू काय येणार आहे 18 सेंटीमीटर. रेडियस काय आहे आपली 18 सेंटीमीटर. मग इथे काय सांगणार आपण मेजर ऑफ आर्क. इथं आपण काय लिहिणार इथं आपल्याला काय करायचं मेजर ऑफ आर्क. इथे लिहिणार मेजर ऑफ इज इक्वल टू सेंट्रल अँगल इज इक्वल टू थीटा. थीटा किती आला आपला 80 डिग्री. बरोबर आपला थीटा किती 80 डिग्री. मग इथे काय विचारलं फाइंड द लेंथ ऑफ आर्क. इथं आपल्याला टू फाइंड length of आर ची आपल्याला लेंथ काढायची. आपण म्हणणार we know the formula. ठीक आहे we know the formula. मग आपण काय लिहिणार लेंथ ऑफ आर L असं लिहू आपण. की आपण लेंथ ऑफ आर्कला काय म्हणले L इज इक्वल टू थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय r. किती येणार आहे 2 पाय r. आणि आपल्याला लेंथ ऑफ आर्क काढायचं. जर सेक्टर काढायचं असलं तिथे काय केलं असतं पाय r स्क्वेअर. पुटिंग व्हॅल्यूज इन अबाउट इक्वेशन इथे लिहिलं आपण पुटिंग व्हॅल्यूज
in above equation we get, मला काय भेटतं इथं पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव्ह इक्वेशन, वरचे इक्वेशन म्हणजे आपण व्हॅल्यू टाकणार आहे तर आपल्याला काय भेटणार आहे, L इज इक्वल टू थिटा किती आपला 80 भागिले 360 गुणिले 2 गुणिले पाय काय यायचा 3.14 गुणिले काय देणार आहे R किती आपला रेडियस 18. ठीक आहे, मी त्याला एका शून्याला 18 1 18 18 दुने 36 2 1 2 2 1 2 शिल्लक काय राहिला आपला L इज इक्वल टू 8 गुणिले 3.14 सगळे शिल्लक राहिले का नाही, याच्यामध्ये व्हॅल्यू सुट करायचं, सॉरी त्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचं. 8 चोक 32 2 हात चालला 3 8 1 8 8 3 11 11 1 हात चालले 8 3 24 24 ने 25. इथं दोन संख्येच्या आले दशांश, इथं पण दोन संख्येच्या आले दशांश देऊन टाकायचं. हे आपलं लेंथ येणार आहे सेंटीमीटर येणार. इथे आन्सर लिहिणार लगेच. हिअर वी गेट इथं काय म्हणतात आपल्याला, हिअर वी गेट द लेंथ ऑफ as 25.12 सेंटीमीटर 25.12 सेंटीमीटर. ओके, इथं मी तुम्हाला देतोय कलर मध्ये, पण तिथं बोर्डच्या पेपर मध्ये कलर वापरायचा नाही, चुपचाप एकाच कलरने लिहायचं. एकतर निळा पेन वापरा नाही तर काळा पेन वापरा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. दिला आपल्याला रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर and length of its R is 2.2 centimeter. Find the area of the sector. असे एक आपण सर्कल काढलं, आपल्याला काय काय दिले, जेवढी माहिती दिली म्हणजे लिहित जाईल. रेडियस ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल इज 3.5. रेडियस किती दिली आपल्याला 3.5 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ इट्स R इज 2.2. म्हणजे इथं असं आपल्याला ही जी लेंथ आहे, ही लेंथ किती दिली आपल्याला 2.2 सेंटीमीटर. ओके, एवढं आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला काय सांगितलं, फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. आपल्याला काय करायचं, एरिया काढायचा. इथं थिटा माहित नाही. आपल्याला काय विचारलंय की एरिया ऑफ द सेक्टर. मी तर सोडवायच्या दोन पद्धती आहेत. आतापर्यंत तुम्हाला मी एक पद्धत दिली, आता एक दुसरी पद्धत. इथं सोल्युशनच्या साठी आपण काय करणार, गिव्हन एक दुसरी पद्धत पण एक छान आहे. गिव्हन मध्ये काय दिलं आपल्याला, रेडियस ऑफ सर्कल लेंथ इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. R इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. ओके, याच्यानंतर काय दिलं, लेंथ ऑफ R लेंथ ऑफ R किती दिले 2.2 सेंटीमीटर. एवढी आपली काय आली लेंथ ऑफ R काय. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. मी त्याने आपण टू फाइंड काय सांगतात, एरिया ऑफ द सेक्टर. आता इथं तुम्ही लिहिणार सोल्युशन. इथं आपल्याला काय ऍज यू कॅन सी ना डायग्राम लिहायची गरज नाही. इथं डायरेक्ट आपण हे लिहिलं का नाही, मग इथं आपल्याला हे लिहायची गरज नाही. ऍज यू कॅन सी ना डायग्राम इथं डायरेक्ट आपण लिहिलं तरी चालेल. इथं आपण काय म्हणणार, टू फाइंड टू फाइंड एरिया ऑफ sector. To find the area of the sector, we know the formula. Okay, area of the sector, the AS area of the sector आपण काय म्हणतोय, AS is equal to नाही, area of the sector नाही काढायचं आपल्याला, find the length. पहिल्यांदा आपल्याला आर्क दिले ना, टू फाइंड द लेंथ ऑफ फाइंड द लेंथ ऑफ आर्क. इथं पहिल्यांदा आर्क काढायला लागेल आपल्याला. लेंथ ऑफ आर्क L घेऊ.
एन इज इक्वल टू आपण काय लिहिलं पहिल्यांदा आर काढायचे थिटा भागिले 360 आपल्याला थिटा माहित नाहीये गुणिले काय लिहिलं आपण 2 पाय आर याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली पाय आहे 2 पाय आहे सगळं आहे आपल्याला. मग इथं मी ट्रिक वापरणार आहे बघा काय वापरायचं मी सांगतो. मग इथं आपण काय व्हॅल्यू पुट करू पुटिंग व्हॅल्यू इन अवर इक्वेशन. एक ट्रिक सांगतो त्यामुळे काय फक्त याच टाईपच्या गणितामध्ये काय होतं गणित थोडं लवकर होते. म्हणजे मला काय विचारलंय फक्त एरिया विचारलाय मग कसं काढणार ते पहिल्यांदा आपण व्हॅल्यू पुट करू थिटा भागिले 360 बरोबर. इथं लेंथ किती दिली मला 2.2 सेंटीमीटर 2.2 गुणिले 2 गुणिले पाय गुणिले आर किती आला आपला 3.5. ओके मग याच्यामध्ये थोडस काहीतरी चेंज करणार बघा. इथं आता जो फॉर्म्युला माहिती आहे बघा एरिया ऑफ सेक्टरचा काय आहे थिटा वगैरे 360 गुणिले पाय आर स्क्वेअर बरोबर हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला आणि या फॉर्म्युल्यामध्ये फरक काय थिटा वगैरे 360 गुणिले 2 पाय आर कॉमन काय या दोघांमध्ये थिटा वगैरे 360 तर आहे. मग हा जर मी याच्यामध्ये बनवायचा प्रयत्न केला तर काय नाही पाय आर सेमच आहे बरोबर आणि गुणिले काय येणार मी इथं आर पाय आर स्क्वेअर. म्हणजे जर मी हा 2 बाजूला काढला एवढ्या गोष्टी तर दोघांमध्ये काय आहे कॉमन आहे बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही लेंथ ऑफ आर काढताय तेव्हा फक्त एवढे गोष्ट कॉमन आहे दोन्हीमध्ये गुणिले 2 करते तर काय करतात गुणिले आर करते. मग मी काय करेन या एवढ्याची व्हॅल्यू एवढी जी आहे एवढ्याची व्हॅल्यू मी इथून एका साईडला काढून ठेवेन. मी तर काय लिहिणार बघा मी काय करणार बघ देअरफॉर थिटा भागिले 360 इथं गुणिले पाय आर इथं आर ची पण व्हॅल्यू पण नाही टाकत मी. ओके इथं मी फक्त त्याची व्हॅल्यू टाकली गुणिले 2 तिकडे फक्त भागिले 2 इज इक्वल टू काय आहे माझं 2.2 भागिले 2 गुणिले 2 ते भागिले 2. इथं मला व्हॅल्यू कशाची भेटते थिटा भागिले 360 गुणिले पाय आर इज इक्वल टू 1.1 इक्वेशन 1. हे चुकीचं नाही हे मेथड तुम्ही वापरू शकता. एखादी जुन्याची व्हॅल्यू आपण अगोदर केलेली एखाद्याची व्हॅल्यू आपण पुढच्या मध्ये पुट करतो. मग इथं आपण लिहिणार आता टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर we know the formula आपल्याला काय माहिती आहे विनो द फॉर्म्युला आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय माहिती आहे इथं एरिया ऑफ सेक्टर एएक्स इथं पण लिहू आपण एएक्स. ओके एरिया ऑफ द सेक्टर काय म्हणतात थिटा भागिले 360 थिटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. ओके जर समजा तुम्ही इथं जर अक्का सोडवलं तर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू भेटत थिटाची व्हॅल्यू काढली तर मग पुन्हा ते थिटाची व्हॅल्यू इथे टाकायचं मग सॉल्व्ह करायचं. ती पण पद्धत बरोबर आहे. आपण आपल्याला थिटा विचारलाय का नाही जर थिटा विचारला असता मी ते सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवत असतं. पण इथं काय विचारलंय फक्त एरिया ऑफ सेक्टर विचारलं. मग इतर गोष्टी काढण्यामध्ये काय पॉईंट नाही. म्हणजे तुम्ही काय करणार लगेच ते फोडणार जरा थिटा भागिले 360 गुणिले पाय आर गुणिले आर. याची व्हॅल्यू मी काय करणार इकडून पुट करणार. एवढ्या सगळ्याची व्हॅल्यू काय 1.1 गुणिले जे रेडियस आहे रेडियस ही त्याची आपली 3.5 एरिया ऑफ सेक्टर काय आहे गुणाकार आकडी 5 55 5 7 5 11 33 33 आणि 5 38. किती संख्येच्या आधी दशम चिन्ह इथे एक आणि इथे एक 2 संख्येच्या आधी दशम चिन्ह म्हटलं आपण काय करणार 2 संख्येच्या आधी दशम चिन्ह देऊन टाकलं. मग एरिया ऑफ सेक्टर काय येणार आहे आपलं 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. हे काय आपलं आन्सर आलं. मग इथे लिहिलं एका वाक्यात फक्त लिहायचं आन्सर here we get the area of the sector
एरिया ऑफ सेक्टर ॲज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपण लिहू शकतो, अशा प्रकारे आपण सोडू शकतो. हे पूर्णपणे लिगल आहे, असे तर कोण तुमचा अर्थ आपण कट करू शकत नाही, पूर्णपणे लिगल आहे. आपण अशी गणित पर्यंत सोडवतो. जसे की एखादी इक्वेशन काढतो, एखाद्याची व्हॅल्यू काढतो. जसं की अगोदर आपण एक्स ची व्हॅल्यू काढायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलेलं आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलं किंवा इतर घटकमध्ये बघितलं. एक्स अधिक वायची काहीतरी व्हॅल्यू असते, एक्स वजा वाय असते. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढतो, ती वाय मध्ये पुट करतो. सेम प्रकारे मी इथून कशाची व्हॅल्यू काढली, थिटा भागिले 360 गुणिले पाया, याची व्हॅल्यू मी काढली, ती खालच्या ह्याच्यामध्ये पुट केली. आलं का लक्षात? बरं, पुढं आपण क्वेश्चन बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. चौथा क्वेश्चन काय दिला, रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. रेडियस काय आहे, 10 सेंटीमीटरची आहे. एरिया ऑफ द सेक्टर ऑफ द सेक्टर इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. पहिल्यांदा बघा, इथं हे असेल एरिया ऑफ सेक्टर ऑफ द सेक्टर, नाही इथं मायनर सेक्टर असणार आहे. इथं काय लिहिलं आपल्याला, इथं बघ सरळ करतात आपल्याला काय दिले, रेडियस ऑफ द सर्कल इज 10 सेंटीमीटर. रेडियस 10 सेंटीमीटर. एरिया ऑफ द सेक्टर नसणार आहे, तिथं काय असणार आहे, मायनर सेक्टर. मायनर सेक्टर असायला हवं. इथं एरिया ऑफ मायनर सेक्टर किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला काय विचारलं, फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. म्हणजे उरलेला काय येणार आहे, हा मेजर सेक्टर असणार. एक मायनर असतो, 2 तुकडे होतात. जर तुम्ही सेक्टर काढला, एक तुकडा असतो, काय होणार आहे, एक तर एक मोठा एक छोटा किंवा दोन्ही इक्वल. पॉसिबिलिटी काय आहे, कसलाही तुकडा बनवला तर काय होणार आहे, एक मोठा एक छोटा असं होणार आहे. किंवा तुम्ही एक वेळ काय करताल, डायरेक्ट त्याचे 2 समान तुकडे करतात, दोन्ही काय होणार आहे, इक्वल. पाय स्क्वेअर भागिले 2 इथं आपल्याला दिलेलं आहे. मग तो जो पूर्ण सर्कल आहे, सर्कलचं काय करू आपण, एरिया काढून तो त्यातून वजा करू. इथं आपण लिहिणार सोल्युशन. इथं आपण लिहिणार ऍज वी कॅन सी in above diagram. जसं की आपण या डायग्राम मध्ये बघू शकतो, इथं आर रेडियस ऑफ सर्कल, इज इक्वल टू आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय दिले, एरिया ऑफ मायनर सेक्टर. इथे लिहिणार आपण इज इक्वल टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर. काय नाही, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ मायनर सेक्टर आला आपल्याकडे. मग पुढे आपल्याला काय विचारलं की फाइंड द एरिया ऑफ मेजर सेक्टर. मी आपण स्टार करणार टू फाइंड एरिया ऑफ मेजर सेक्टर. फाइंड द एरिया ऑफ मेजर सेक्टर. जो मोठा सेक्टर आहे हे त्याला नाव काय दिलं आपण, एरिया ऑफ एम टाकू शकतो, मेजर सेक्टर. एवढं लिहिलं तरी चालतं, एम जे लिहिलं तरी चालतं, मेजर सेक्टर किंवा एम एस मेजर सेक्टर. ठीक आहे. मग इथं पहिल्यांदा एरिया ऑफ सर्कल इथं लिहू आपण 0. पहिल्यांदा एरिया ऑफ सर्कल काढायला पाहिजे. किंवा अजून एक भारी त्याची भारी एका ओळीमध्ये आपल्याला लिहिता येईल. आणि एरिया ऑफ मेजर सेक्टर is equal to area of circle वजा एरिया ऑफ सर्कलचा एरिया मायनस, आपण काय करणार, सर्कलचा एरिया मायनस काय करणार आपण, एरिया मायनस सेक्टर. ठीक आहे. इथं आपण काय लिहिणार, इथं एरिया ऑफ काय लिहिलं आपण त्याला ए एम
एरिया ऑफ सर्कल काय आहे पाय आर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ मायनस सेक्टर काय आहे आपण 100 सेंटीमीटर स्क्वेअर काय झाले 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके मग इथे मी लिहिणार ए एम पाय काय येणार आहे 3.1 गुणिले आर स्क्वेअर आर किती आपला 10 चा वर्ग वजा 100. ओके मी काय करणार यांची वजाबाकी काय होते यांचं गुणाकार 10 चा वर्ग 100 3.1 गुणिले 100 काय होणार 314 वजा 100 काय येणार आहे 214. झालं आपला एरिया ऑफ मेजर सेक्टर आलं सेंटीमीटर स्क्वेअर किती येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर 214 आपला आन्सर आला. ठीक आहे मग आपण लिहिणार आन्सर मग ते एका वेळेत लिहायचे एका वाक्यात आन्सर here we get the इथं आपल्याला काय भेटतं एरिया ऑफ मेजर सेक्टर here we get the area of major sector as here we get the area of major sector जो मोठा सेक्टर आहे as पहिल्यांदा 214 सेंटीमीटर स्क्वेअर त्याला 214 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपलं काय म्हणणार आहे की जो मोठा सेक्टर आहे त्याचा एरिया आपल्याला काय मिळणार 214 सेक्टर. अशा प्रकारे जर तुम्हाला मेजर सेक्टर दिला असेल तुम्हाला मायनर सेक्टर काढता येईल. पूर्ण जो सर्कल आहे त्याचा आपण काय करणार एरिया काढणार एरिया काढून जर समजा आपण त्याचा मायनर सेक्टर वजा केला तर आपल्याला मेजर भेटणार मेजर वजा केला तर मायनर भेटणार. नेक्स्ट बघू एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर. असं सर्कल काय माहिती भेटली एरिया ऑफ अ सेक्टर म्हणजे एक सेक्टर आहे ऑफ एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर म्हणजे जो एरिया ऑफ द सेक्टर आहे त्याची जी रेडियस आहे जो सर्कल आहे त्याची रेडियस किती 15 दिली आहे आणि तो एरिया किती दिला मला एरिया ऑफ सेक्टर किती दिला मला 30 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके आणि मला काय विचारले फाइंड द लेंथ ऑफ आर्क म्हणजे याची जी आर्क आहे त्याच्यामध्ये हे मला काढायचं. सेम मगाशी आपण जी टेक्निक वापरली ते आपण इकडे वापरू शकतो. कसं करणार बघा सोल्युशन as we can see in above as you can see above diagram इथं आपण काय म्हणतो radius of circle is equal to 15 सेंटीमीटर r is equal to 15 सेंटीमीटर. ओके तर त्यानंतर आपण काय म्हणणार एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टर किती करू आपण 30 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके एवढं आपण लिहिलं मग आपण पुढे काय विचारलं फाइंड द लेंथ ऑफ आर्क इथं पहिल्यांदा आपण लिहिलं बिलो काय माहिती एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय थीटा भागिले 360 गुणिले जर तुम्हाला थीटा विचारला नसेल तर काढत बसायचं नाही थोडक्यात गणित संपवायचं. याच्यामध्ये आता गणित मध्ये कसं आहे की जर तुम्ही व्यवस्थित व्हॅल्यू काढली असेल लिगली म्हणजे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाऊन तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. जरी तुम्ही व्यवस्थित जाऊन जर तुम्ही 3 ओळीमध्ये जरी उत्तर काढलं बरोबर तरी तुम्हाला मार्क फुल भेटतात. कारण पण मराठीमध्ये कसं नसतं निबंध लिहिताना तुम्हाला व्यवस्थित लिहिलं पाहिजे चांगलं अक्षर पाहिजे तुम्ही लिहिलेलं साफसुत्र पाहिजे तर तुम्हाला फुल मार्क भेटतात. तिथं तुम्हाला फुल मार्क भेटून जातील जरी तुम्ही कमी ओळीमध्ये जरी सॉल्व्ह केलं असेल तर. कारण आपल्याला काय विचारलं एरिया ऑफ सेक्टर आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गेलं त्यामध्ये लिगली गेलेलं आहे त्यामुळे तो कुठेही कसल्याही प्रकारे तुमचा मार्क कट होणार नाही. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय थीटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. मग हा मला किती दिलाय 30 आणि मला काय माहिती थीटा भागिले 360 आणि मला दुसरं फॉर्म्युला काय माहिती 2 पाय मग पाय आर कॉमन आहे इथं राहिलं काय आर इथं काय करणार मी पाय
आर गुणिले आर, बरोबर. थिटा भागिले 360 गुणिले पाय आर एवढं मी काढून ठेवणार आणि त्यानंतर व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करणार. गुणिले आर ची कुठे व्हॅल्यू पाहिजे मला, मी तुम्ही लिहिणार थिटा भागिले 360 गुणिले पाय आर इज इक्वल टू 30 भागिले जे रेडियस किती आपली 15 इज इक्वल टू 2. इक्वेशन 1. आपल्याला थिटा भागिले 360 गुणिले पाय आर इज इक्वल टू मला काय म्हटलं त्याची व्हॅल्यू 2. हीच व्हॅल्यू मी त्याचा जो एरिया काढणार आहे तेव्हा मी टाकणार. मी तर आपण लेंथ ऑफ आर ह्यासाठी वापरणार. मी तर मी लिहिणार टू फाइंड स्टार करून दुसरा पॉईंट चालू करा. टू फाइंड लेंथ ऑफ आर. मला काय करायची, ही जे आर्क आहे आर ची लेंथ काढायची. मी जो फॉर्म्युला मला फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला माहिती, इथे लिहिणार लेंथ ऑफ आर किंवा एल लिहू आपण एल. इथे लिहू फक्त आपण एल म्हणतो त्याला. लेंथ ऑफ आर एल इज इक्वल टू थिटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर. काय ना 2 पाय आर. मग इथं माझ्याकडे काय थिटा भागिले 360 गुणिले पाय आर आहे. थिटा भागिले 360 गुणिले पाय एल इज इक्वल टू काय करणार, सेपरेट करणार. थिटा भागिले 360 गुणिले पाय आर गुणिले राहिला काय 2. एवढ्याची माझ्याकडे व्हॅल्यू आहे. याची व्हॅल्यू माझ्याकडे किती 2. म्हणजे इथं एल इज इक्वल टू 2 गुणिले 2. एल 2 गुणिले 4 सेंटीमीटर. इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून आपण काय घेतलं, हे 2 ची व्हॅल्यू घेतली. तर आपल्या आन्सर काय आलं 4 सेंटीमीटर. इथे आन्सर घेणार आपण. Here we get the length of R as 4 सेंटीमीटर. किती भेटलं आपल्याला, लेंथ ऑफ आर किती भेटली 4 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 6वा क्वेश्चन आपल्याला काय दिलं, इन द फिगर शेजारची रेडियस ऑफ द सर्कल इज 7. ही जी रेडियस आहे ती किती आपली 7 आहे. मेजर ऑफ आर एम बी एल. एम बी एल किती 60 म्हणजे मधलं पण 60 असणार, त्याला 68 लिहिले 60 असणार आहे ते. आणि आपल्याला काय विचारलं, एरिया ऑफ सर्कल आकार एरिया काढा. नंतर एरिया ऑफ ओ एम बी एल म्हणजे मायनर आर्कचा एरिया विचारलाय. आणि नंतर एम ओ एम सी एल पलीकडचा म्हणजे मेजर आर्क विचार. दोन्हीचा आपल्याला फरक. इथे खूप इझी क्वेश्चन. सोल्युशन as we can see in above diagram. इथं आपण पहिल्यांदा माहिती दिला रेडियस ऑफ सर्कल. आर इज इक्वल टू रेडियस किती आहे आपली इथं 7 सेंटीमीटर. काय झाले 7 सेंटीमीटर. सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. किती येणार आहे 60 डिग्री. ओके, 2 गोष्टी भेटल्या. आधी तर आपण डायरेक्ट लिहिला पहिला आकडा टाकतो, त्याने तर आपल्याला पहिला दिला 1 2 3 मध्ये दिले. असं टाका, एक आपल्याला असे टाका, आय मध्ये रोमन मध्ये टाका किंवा असं टाका. काय सांगितलं आपल्याला, एरिया ऑफ द सर्कल. टू फाइंड एरिया ऑफ सर्कल वी नो काय माहिती आपल्याला, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय स्क्वेअर. पाय किती येणार आपण 22/7 गुणिले आर स्क्वेअर. 7 गुणिले 7 ठीक आहे. 22×7 54 154 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया ऑफ सर्कल. ठीक आहे.
किती येणार आहे पहिलं तिथं काय येणार आपलं 154. मग दुसरं एरिया ऑफ मायनर सेक्टर काय दिलं आपल्याला MBL, म्हणजे तो काय येणार आहे मायनर सेक्टर. मी इथं आपण याचा दुसरा आकडा टाकू. जर आकडे दिले असता आपण स्टार काढला असता. मी तर लिहिणार आपण टू फाइंड एरिया ऑफ डायरेक्ट आपण हे लिहिणार एरिया ऑफ एक मायनर सेक्टर लिहू आपण. मायनर सेक्टर काय दिलं आपल्याला ए ओ डॅश म्हणजे काय सेंटर पासून ओ डॅश MBL ओ पासून MBL नंतर पुढे ओ असं तुकडा म्हणतो MBL. हो अशा प्रकारे आपण लिहिले इथं विनो म्हणजे डायरेक्ट विनो लिहू आपण. विनोचा फॉर्म्युला मला फॉर्म्युला माहिती एरिया ऑफ सेक्टर MBL थीटा भागिले 360 ठीक आहे. मग इथं आपण काय लिहिणार इथं अजून एक आपण घेऊ दॅट इज इथं आपण एरिया ऑफ सर्कल आपला पाय आर स्क्वेअर दॅट इज इथं पाय आर स्क्वेअर बरोबर 154 याला अंडरलाईन करायचं आणि इक्वेशन नंबर 1 देत का आणि ही व्हॅल्यू आपण तिथं पुट करणार बरोबर. तो पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू सॉल्व्ह करत बसला आणि इथून घ्यायची जुन्यातून मग तिथं काय लिहिणार इथं थीटा भागिले 60 भागिले 360 गुणिले याला कौंस केला इथे काय लिहिलं डायरेक्ट 154 फ्रॉम इक्वेशन 1. बरं 0 0 साईडचे 36 6 दुने 12 राहिले बाजारात नाही लवकर नाही बाजूला आपण पॉईंट मध्ये जाईल 6 दुने 12 राहिले 3 6 पंचे 30 राहिले 4 वर गेला काय मला सुद्धा पॉईंट 40 6 36 राहिले 40 पॉईंट आवर म्हणजे काय होणार रिकरिंग मध्ये 25.6 रिकरिंग काय झाले सेंटीमीटर स्क्वेअर. हे काय झालं आपलं 25.6. याचं काय लिहिलं जातं 6 6 6 6 असतं मग लिहिताना कसं लिहितात 6 7 असं लिहिलं तरी चालतं. तर आपण 6 वरती एरिया ऑफ OMBL ठीक आहे याला अंडरलाईन केलं. तर तिसरा पॉईंट काढायचा आपल्याला. मग इथं आपण काय लिहिणार की टू फाइंड एरिया ऑफ सेम प्रकारे टू फाइंड एरिया ऑफ मेजर सेक्टर ओ काय नाही ओ MCN. मला काय करायचं आता MCN चा करायचं आहे. मग इथे द फॉर्म्युला ठीक आहे एरिया ऑफ MCL इज इक्वल टू आपण लिहू एरिया ऑफ सर्कल किंवा वी नो द फॉर्म्युला कशी काढली वी नो फ्रॉम डायग्राम पर डायग्राम मधून माहिती काय एरिया ऑफ OMCL is equal to area of circle वजा एरिया ऑफ सर्कल वजा काय लिहिलं मी एरिया ऑफ MBL म्हणजे पूर्ण एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर आलं इथे काय लिहिलं एरिया ऑफ सर्कल किती आलं मध्ये 154 वजा काय दिलं मी 25.67 बरं एवढं लिहिलं ते चालेल.
तर याचं उत्तर काय येणार? 3 मध्ये काय येणार आहे? आपलं 6 वजाबाकी करायची 154 वजा 25.67 7 3 10 10चा एक 7 3 10 10चा एक काय येणार आहे? तुम्हाला 14 राहिले 8 5 3 गेले 2 128.33 काय येणार आहे? 128.33 म्हणजे 3 आवर्ती असतील 3 त्रिकरी सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, इथं काय येतात? एरिया ऑफ एरिया ऑफ ओ डॅश MCL काय येणार आहे ते? 128.3 आवर सेंटीमीटर स्क्वेअर. विथ आन्सर here we get the values of पहिला कडे टाकायचं एरिया ऑफ सर्कल तिथे कोणतं लिहायचं एरिया ऑफ सर्कल किती आला आपल्या इथे? 154 सेंटीमीटर स्क्वेअर. दुसरं आपण काय करणार? मेजर ऑफ आर्क एरिया ऑफ मेजर आर्क MBL तर मायनर आर्क इज इक्वल टू 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर लास्टला काढणार आपण एरिया ऑफ मेजर आर्क एरिया ऑफ MCL is equal to 128.34 सेंटीमीटर. 3 असतात तर 3 असते 3 डिस्क्रिप्टिव्हली. ओके, बरं अशा प्रकारे आपलं हे झालं. बस मग आजच्यासाठी बस एवढंच. धन्यवाद विद्यार्थी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जर काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.